आता हे मंचाव सूप आणलं. आता आपली पार्टी झाली हा काय 2000 सबस्क्रायबरची. चलो पार्टी 2000 सबस्क्रायबर की. आमच्या दोघीचे मन वेगळे वेगळे असल्याने असं विचारायला तर यशोदाला दे म्हणून. माझं असं काहीच म्हणणं नसतं. आईच्या मनाच्या विरुद्ध मी जातच नाही. आधी तर तू फोन केलास त्यामुळे उचलला. हो तू काय बोललास यशोदाला दे लवकर यशोदाला दे का ते. हरे कृष्ण मित्रांनो, आज यशोदाने सकाळी 10 वाजताच जेवण बनवलंय. आज काय एवढी घाई येते यशोदा तुला? आज ना काल एकादशी होती, आज बारस आहे, आज लवकर जेवण बनवलंय. अच्छा, आज बारस आहे त्याच्यामुळे लवकर जेवण बनवली. हो. आणि काहीतरी स्पेशल दिसतं आज भाजी. हो, काय स्पेशल आहे? बारस स्पेशल भाजी आहे, पनीरची भाजी, डाळ भात पण आहे गरम वाढणारे नंतर, आणि चपाती. वाव. आणि तुपामधला चोथा. पनीर तर मी आणलंच नाही आज. कशी काय आज पनीरची भाजी? तुम्ही मुंबईला गेलो होतो ना, त्या दिवशी मी तूप बनवलं. मग ते तुपापासून जे खाली जे उरतं ना दूध, त्याला गरम केलं, त्याचं पनीर निघालं. अरे वा. घरचं पनीर आहे आजचं. आज घरचं पनीर बोलल्यानंतर भाजी तर चांगलीच झाली असेल. बघा बरं, टेस्ट करून बघतो मी. आणि ना तुम्हाला त्याच्यामध्ये चपातीमध्ये तूप पण दिलेलं आहे. कशी झाली साहेब घरच्या पनीरची भाजी? आधी खाऊ दे तर मला. मस्त आहे. टेस्ट मध्ये बदल आहे बरं का. टेस्ट मध्ये फरक आहे पनीर मध्ये. आपण जे विकत आणतो ना त्याच्यापेक्षा हा पनीर मधली टेस्ट चेंज आहे. आपल्या सबस्क्रायबरला पण काहीतरी बनवून दाखव असला पनीर. कारण मी तर पहिल्यांदा तुझ्या हातची असली पनीर खातोय. का आधी एकदा दोनदा तू बनवली होतीस पण तो पनीर जरा वेगळा होता. नाही, ते असं सुटून जात होतं आपोआपच. हे एकदम प्रॉपर पनीर सारखं झालंय. हो ठीक आहे, बनवून दाखवेन. आता जस्ट मी बाहेरून आलो आणि मला वाटतं 4 वाजता गेलो होतो मी. आता वाजले आहेत 6:45. घरी यायच्या आधी मी घरी फोन केला की काही आणायचंय का, काही वस्तू आणायची आहे का. तर काल तुम्हाला माहिती आहे एकादश होती आणि आज बारस आहे. तर बारस निमित्त आज दुपारी यशोदानी बनवले होते पनीरची भाजी आणि घरी बनवली होती पनीर. आणि पनीर काय बाहेरून आणलं नव्हतं, त्याच्यामुळे आता संध्याकाळी आज बारस असल्यामुळे दुपारी पनीरची भाजी झाली मस्तपैकी. आणि आता हे बघा काय काय यशोदा, मंचाव सूप आणलं. हे बघा मंचाव सूप, ते पण हॉटेल कन्हैया. कुठे गेला? व्हेज मधून आणलं. हॉटेल कन्हैया मधून मी आणलाय मंचाव सूप. कारण की आई बरेच दिवस झाले म्हणत होती मला सूप आण, पण मी काय सूप आणत नव्हतो. आज बऱ्याच दिवसानंतर सूप आणलेलं आहे. बरं, तू फोन केलास त्यामुळे उचलला. हो. तू काय बोललास यशोदाला दे लवकर यशोदाला दे का ते. नाही, काय आणायचंय का म्हणून विचारायचं होतं. मी नाही सांगू शकत का काय आणायचं. मी म्हणायला एवढं काय झाले की असं यशोदाला दे. मी तरी पण घ्यायला नव्हती की न्यायला वेळ. नाही, तू काय सांगणार? मला वाटलं तूच सांगणार नाहीस बाहेरचं काय आण म्हणून. ही सांग गेली यशोदा म्हणून विचारलो मी. मला वाटलं तिच्यापासून आणायचं होतं की काय. तू कुठे कधी काय सांगतेस मला बाहेरून आण म्हणून? रोज सांगते मला काय. बरं, आता हे मंचाव सूप आणलं. आता आपली पार्टी झाली हा काय 2000 सबस्क्रायबरची. आई आपली 2000 सबस्क्रायबरची पार्टी ही आज. मग आम्ही खाणारच नाही तुझा. अरे खावं तर लागेल ना. तूच खा घर. ती बघ ढमू कशी करते, खाते बघ कशी. खा चल, घेऊया त्याच्याकडून. घे चल. मला पार्टी देत असलं तर मग पार्टीच आहे. घ्या चला पटकन. चलो पार्टी 2000 सबस्क्राइबर की. आओ आओ टन 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 टन. चलो 2000 सब्सक्राइबर की पार्टी. आओ जल्दी. दमो 2000 सब्सक्राइबर की पार्टी. किसको किसको खाने का है? त्याच्यात काय हा या हो जल्दी, संपून जाईल बघा. नाही तर संपल्यानंतर सांगायचं नाही काय, नंतर एकदाच भेटतं ते. सारखं सारखं नाही आणणार मी. आणि त्याला वाटी आणली नाहीस का? त्यांना आणली ती वाटी. थांब ह्याच्यात तर देते त्याला.
निधीने कन्व्हिन्स केलेलं आता यशोदाला की मैया खा तू, पार्टी हीच समजून खा, म्हणून आता आईने पण घेतलेलं बरोबर आहे खायला. की नाही माझं? काय यशोदाला दे आणि काय आणायचं म्हणून तिला विचारतो. हा असं की आमच्या दोघीचे मन वेगळे वेगळे असल्याने असं विचारायला तर यशोदाला दे म्हणून. माझं असं काहीच म्हणणं नसतं. आईच्या मनाच्या विरुद्ध मी जातच नाही. आधी तर मी मनाच्या विरुद्ध जायचा विषय नाहीये. तुला काय पाहिजे म्हणून मी तुला विचारलो. असं नाही की मी त्यांच्या मनपसंतीचं खात नाही कधी. असं कधी झालंय का? खाते मी त्यांच्या आणि आपल्या मुंबई सारखं नाहीये. नाही, वेगळाच आहे. हे भारीवालं आहे म्हणून खाऊ वाटत नाही. निधीला तर खूप आवडलं वाटतंय नूडल्स. हा हे बघ दाखवते पण आहे ती. चमच्याने खावं लागेल ना, चमच्याने खायचं. तर या मित्रांनो 2000 सबस्क्रायबरची आज पार्टी करतोय आम्ही. हे बघा दिवसभर पार्टी आज सकाळपासून. सकाळी पनीरची भाजी होती मस्तपैकी, ते पण घरी बनवलेली. आणि आता हे मंचाव सूप. म्हणजे आजची दिवसभराची पार्टी झालेली आहे, है ना? हा नो काय नो पार्टी नाही आहे. मग काय? मला आज जरा खाशी सर्दी सारखं वाटतंय म्हणून जरा पिवा असं वाटलं मला. पडलं ग खाली निधी? हे बघ पडलं खाली. हरी आहे का हरी नाही? हरी आहे माझा. हरी श्रीहरी. श्रीहरी असला असला ढमा. ए ढमू, ए ढमी, ए निधी. बघत नाही आगाव. कर ना निधी. निधीला मंचाव सूप खूप आवडला वाटतं. निधी कुठे आहे? निधी कुठे आहे? निधी हा निधी कुठे? हे निधी कुठे? निधी कुठे? निधी निधी ए निधी कुठे? हा आजकाल हा निधीचा खेळ झालाय बघा. तिला मधून सगळं दिसतंय वाटतं, है ना? दिसतंय सगळं. आजकाल ना निधीचा हा खेळ झालाय. एखादा कपडा घेते तोंडावरती आणि असं खेळत राहते. सारखंच त्याला तोंडावरती घेणार आणि पळणार. हे बघा मुद्दाम काढत नाही अजून. आता काय केली माहितीये? हा एवढा मोठा ही घेतली आणि अशी डोक्यावर टाकून इकडे टच झालं एवढं जोरात ना भिंतीला. मग रडली का? हा मग मार बोलते. लागलं होतं तरी पण रडली नाही ती. आणि हे बघ आता कशी बसली आहे बघ. पडेल का नाही? तिच्याकडून लागल्यास रडत नाही, आपल्याकडून लागल्यास बरोबर. निधी पडशील ना रे खाली. हा आता या टेबलाच्या खाली जाऊन बसली होती. निघताय नाही दिलं ह्याच्या खाली. आईला विचार माझं खोटं वाटत. आणि निघतायत रडत होती. माझ्याकडे बघला ती रडला ती. माझ्याकडे बघला ती रडला ती. माझ्याकडे बघला तीन रडला ती. माझ्याकडे बघला तीन रडला ती. मी म्हणले कशाला जाऊन बसलीच म्हणली. मी म्हणले कशाला जाऊन बसलीस म्हणले. कशी म्हणले निधी? मी बी म्हणले कशाला जाऊन मध्ये बसलीस म्हणले.